नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे सातेवाडी, तालुका खटाव, जिल्हा सातारा। परवा दिवशी दिनांक 21 मे 2025 रोजी बाळासाहेब लक्ष्मण राऊत आणि कोमल सिद्धू राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान सातेवाडी गावठाण फाटी, जे दिवाळीचं मैदान होतं महाराष्ट्र केसरीचं, त्याच फाटीवरती सुसज्ज फाट्या मोठ्या आहेत। आपण दिवाळीला पडलेल्या आहेत, बघितले आपण। आणि मैदानाचं म्हणाल तर पाऊस जरी आला तर काय अडचण नाही आता। आणि फाटी एक नंबर झाले, कालच आपल्याला व्हिडिओ आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून टाकलेले पाहायला मिळाले असतील। एकंदरीत जाणून घेऊ, या ठिकाणी आयोजक कमिटी, ग्रामस्थ मंडळ, सातेवाडीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 21 मेचा आदत बैल मैदान नियोजन कसं आहे। या जसं तुम्हाला बोलू, या ठिकाणी आपल्यासोबत आयोजक कमिटी, ग्रामस्थ मंडळ, सातेवाडीकर उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 21 मेला आदत बैल मैदान नियोजन कसं आहे। आपल्यासोबत कोळकर बोलूचे सर्व भैरव बैलाचे मालक दीपक कोळकर आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, परवा दिवशी वाढदिवसानिमित्त मैदानाचं आयोजन नियोजन आदत बैल मैदान कसं होईल, मैदान कसं होणार आहे? मैदान हे 100% रीतसर आणि पारदर्शक होईल। बरं, मैदानामध्ये आता 3 फायनल आहेत, म्हणजे फायनल आहे, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल। कसं कसं नियोजन केलंय? नियोजन ही केलंय ते चांगल्या रीतीने म्हणजे हे केलेलं आहे। आणि हे मैदान जे आहे हे आपल्या अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे। बरोबर तर काय ओळख वशिला पावणारा असलं काही नाही। गावची गाडी नाही, गावची गाडी हे जिथं रीतसर निघणार, बाहेरनं जरी निघाली तर बाहेरूनच पळणार, म्हणजे कुठली गाडी असू दे, कुठलीही गाडी असली, वशिला ओळख ही तसलं काय चालणार नाही। गाडी कमी जास्त आली बक्षीस रीतसर दिली जाणार 100%। कारण आता 3 फायनल असणार आहेत। हे गोरगरिबांच्या म्हणजे एक सर्वसामान्य जे आहेत गोरगरिबांच्यासाठी हे घेतलेलं मैदान आहे। नक्कीच, अगदी वाढदिवसाचं हे जे औषध साधून हे केलेलं नाही। बरोबर, फक्त एक आपलं सर्वसामान्य बैलगाडी मालकांना कुठेतरी गुलाल मिळावा, गुलाल मिळावा, गुलालासाठी धडपडते ती ना। बरोबर, प्रत्येक मैदानात जाते ती 4-4, 5-5 हजार घालून आम्ही सुद्धा जातोय, 5-5 हजार रुपये घालून आम्ही येतोय की। बरोबर आहे, नक्कीच मित्रांनो। आता स्वतः बैलगाडी मालक आहेत ते, म्हणजे एक गुलालासाठी, आणि जेणेकरून वेगळं पण, म्हणजे फायनलला 51,000, 31,000, 21,000, 11,000, 7,000, 5,000, परत क्वार्टर फायनलला 7,000, 5,000, 3,000, 2,500, 2,000, 2,000 आहे। आणि मेगा फायनलला सुद्धा 5,000, 3,000, 2,000, 2,000, 2,000, 2,000 अशी बक्षीस आहेत। फाटीचं सांगाल बरं, फाटीला आपल्या काय अडचण? दीपक नाही, काय अडचण नाही। पाऊस जरी झाला तरी काही सुद्धा अडचण नाही। मित्रांनो, फाटी तुम्हाला माहिती आहे, आता दिपावळीचं जे गावठाची जुनी गावठाण फाटी, सातेवाडीची नामवंत फाटी महाराष्ट्रातले जेवढे म्हणजे पहिल्या काळापासून आतापर्यंत सगळे टॉपचे नंदी किंवा सगळे बैलगाडी मालक जुन्यापासून आता नव्यापर्यंत ह्या फाटीवरती पळलेले आहेत। कारण आणि गेल्या वर्षीच आपण दिवाळीत बघितलं, फाटीला कसलीच अडचण ठेवलेली नाही। जे पाठीमाग दिपावळीच्या अगोदर थोडी मनात शंका होती, खाडा वगैरे, परंतु माती टाकून व्यवस्थित कटर मशीन व्यवस्थित रोलिंग करून लेवल करून फाटी सुसज्ज केले। 15 फुटाच्या 9 फाट्या आहेत। पल्ला आपल्याला साधारणतः आदतला पल्ला किती फूट ठेवणार तुम्ही? 750 ते 800, 750 ते 800 फूट। मित्रांनो, 750 ते 800 फूट पल्ला आहे आदतला। आणि मैदान आजूबाजूला काही अडचण नाही, वीर वगैरे तसली काही सुद्धा अडचण, पुढे थांबायला वगैरे काय नाही, जागाही भरपूर आहे, काही सुद्धा अडचण नाही। मित्रांनो, अजिबात अडचण नाही। आता मी स्वतः ह्या गावचा आहे, गावचंच मैदान आहे, परंतु फाटीचं म्हणाल तर फाटीचं काय अडचण आहे, उत्कृष्ट फाटी। आपल्याला काल व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून पण युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ फाटीचा बघितला असेल आपण। आतामध्ये 15 फूट फाटी आहेत, पल्ला एक 750 ते 800 फूट असणार आहे। आणि ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल बैलगाडी? ऑनलाईन नोंदणी जी आहे
ती आदल्या दिवशीच म्हणजे हे करणार ना तुम्ही? शक्यतो लॉट हा, काढायचे. शक्यता करून आदल्या दिवशीच आपण शक्यता करून हे काढायचा प्रयत्न करणार आहे. मैदानामध्ये कसं आहे, तिन्ही बी फायनल आपल्याला दिवसासाठी झाले पाहिजे. बरोबर, जरा पावसाचं वातावरण होतं. पावसाचं वातावरण आहे, दिवसासाठी आपल्याला होणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता ऑनलाईन नोंदणी कालपासून सुरू झाली. तर बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, आज दिनांक 19 आणि उद्या 20, 2 दिवसामध्ये लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करा, जेणेकरून उद्या संध्याकाळी म्हणलं तर लॉट काढता येतील या ठिकाणी आयोजकांना. आपल्याला परवा दिवशी काय लवकर जर मैदान चालू झालं तर भले 4 वाजता फायनल झाला तर काय अडचण नाही, 4-5 ला, कारण पावसाचं वातावरण आहे. फाटीला काय अडचण नाही, आपण बघू शकता आम्ही फाटीवरती उभा आहे, फाटीला कायच अडचण नाही. फक्त पाऊस आला की मैदान थांबणार आहे. बाकी चालू पावसात म्हणलं तरी इथं पळा येऊ शकता अशी फाटी आहे. त्यामुळं लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा, जेणेकरून आदल्या दिवशी लॉट निघले तर आपल्याला परवा दिवशी 21 तारखेला सकाळी लवकर मैदान चालू करता येईल आणि मैदानाचा फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल हे तिन्ही फेरे आपल्याला वेळेत घेता येतील. तर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थ मंडळ सातेवाडी यांना सहकार्य करा. आपल्यासोबत या ठिकाणी आता रोहित डोंबाळे आहेत, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ आपण. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता मैदान आहे परवा दिवशी 21 ला, कसं नियोजन आहे? ही सर्वसामान्य बैलगाडी मालकांचं मैदान आहे, सगळ्यांना गुलाल भेटावा असं नियोजन आहे कमिटीचं. बर. तरी सर्व बैलगाडी मालकांनी आदल्या दिवशी नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आहे, जेणेकरून पावसाचं वातावरण आहे. पाऊस पडला तर मैदानाला अडथळा येऊ शकतो, पावसामुळे मैदान बंद होऊ शकतं. बरोबर. त्याच्यामुळं आदल्या दिवशी नोंद करून आदल्या दिवशी लॉट काढून सर्वसामान्य बैलगाडी मालकांना सहकार्य करायचं. करायचं. जरी पाऊस आला तरी फाटीला काय अडचण? पाऊस आला तरी फाटीला काही अडचण नाही, पण पावसाचा वेळ आहे तोपर्यंत फाटी बंद राहू शकते. बरोबर. त्याच्यामुळं आदल्या दिवशी आम्हाला नोंद करून सर्वांनी सहकार्य करायचे. नक्कीच. बैलगाडी मालकांना माझी विनंती राहील, नाव नोंदणी सुरू झाली आहे तर आपण लवकरात लवकर नाव नोंदणी करून सहकार्य करायचे, जेणेकरून आदल्या दिवशी लॉट निघले तर सकाळी लवकर मैदान चालू होईल आणि पावसाचा अडथळा निर्माण होणार नाही. आता बरेच ठिकाणी बघतोय आपण मैदानावरती गेलो की पाऊस येतोय, पाऊस झाला गट झालेले असतात, परंतु सेमीसाठी पळा येत नाही किंवा सेमीला दुसऱ्या दिवशी बोलवलं जातं, पण डबल खर्च नसावा. त्या अनुषंगानं सर्व बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून ग्रामस्थ मंडळ आयोजक कमिटी सातेवाडी यांना सहकार्य करायचे. आपल्यासोबत सुंदर बैलाचे मालक सदाशिव शिंदे, त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ आपण मैदाना संदर्भात. बोला. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता गावात वाढदिवसाचं मैदान आहे 21 तारखेला, कसं नियोजन आहे? नियोजन हे पारदर्शक राहणार आहे आणि मैदान हे रिक्सरच होणार आहे शासनाच्या नियमानुसार. बर. त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकाने किंवा कोणी असं मनात शंका धरू नका की मैदान घेतलंय होईल का नाही, फायनल होईल का नाही. पण शक्यतो आमचं तर बजेट आहे की 400 गाडी जरी नोंद झाली तरी आम्ही उद्या संध्याकाळीच लॉट काढणार आहे. बरं, आतापर्यंत साधारणतः ऑनलाईन नोंदणी किती झाली? आतापर्यंत 70 गाडी नोंद झालेली आहे. 70 गाडी नोंद झाली. मित्रांनो, आज दिनांक 19 मे, 70 गाड्यांची आतापर्यंत नाव नोंदणी झाली. तरी लवकरात लवकर राहिलेल्या बैलगाडी मालकांनी नोंद करा. बरं, फाटी संदर्भात काय सांगाल बुवा? तुम्ही रोज मैदानावर पळायला जाता, गावच्या फाटीबद्दल काय सांगाल? आता फाटी संदर्भात कोणाला सांगायची काही गरज नाही, कारण दिपोळीतलं मैदान झालेलं आहे या फाटीवर. कशी फाटी आहे काय माहित आहे. थोडं अडचण पाठीमागे खाड्याची होती, ती पण माती भरून व्यवस्थित केलेलं आहे आणि व्हिडिओ पडलेलेच आहेत फाटीचे. बरोबर. बरं बुवा, चालू मैदानात सुद्धा काय अडचण, पाऊस वगैरे आला तर? चालू मैदानात म्हणजे पाऊस जोपर्यंत पडतोय तोपर्यंत मैदान बंद राहील. बरोबर. 5 मिनिटांनंतर पाऊस उघडल्यानंतर 5 मिनिटांना पळायसारखं राहणार. कुणी खाली सगळ्याला माहिती आहे काय आहे ती, कारण चांगले मोठे बैलगाडा मालक दिपोळीत येऊन सगळे हे बघून गेलेले आहेत. नक्कीच. दिपोळीचं जे महाराष्ट्र केसरीचं मैदान असतं मित्रांनो, जानोबा यात्रेचं, ते आज गावच्याच फाटीवर असतं आणि यावर्षीच आपण बघितलेलं 75 गट झाले, फायनल उजेडा झाला. त्याच प्रकारे आता येणार जे मैदान आहे परवा दिवशीचं, ते सर पारदर्शक आहे. तर माझी पुन्हा शब्द जातात आता सर्व बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून आयोजक कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करा, जेणेकरून उद्या संध्याकाळी जर लॉट काढले तरी आपल्याला परवा दिवशी मैदान लवकर चालू करता येईल आणि उजेडात आपले तिन्ही पण फेरे म्हणजे फायनल, क्वार्टर फायनल आणि मेगा फायनल येता येतील. तर सर्व पुन्हा शब्द विनंती, लवकरात लवकर नाव नोंदणी करून सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं, चांगलं, जानूबाईच्या नावानं चांगलं.